नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पीव्ही सर राजमुद्रा ॲग्री इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण मागील काही दिवसापासून पशुधन पर्यवेक्षक जी काही पदभरती आहे याच्यासाठी स्पेशल बॅच आपण घेतलेले आहेत आणि आपल्या आतापर्यंत पूर्णतः 3 बॅच आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत। म्हणजेच आपण चौथी बॅच म्हणजेच पशुधन पर्यवेक्षक 4.0 ही जी बॅच आहे ही बॅच आपण आजपासून म्हणजे सोमवारपासून दिवाळीनंतर आपण लॉन्च करत आहोत। याच बरोबर दिवाळीमध्ये ऑफरमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे काही प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांची जी काही बॅचेस आहेत ही बॅचेस उद्यापासून म्हणजे सोमवारपासून त्यांच्या वेळेनुसार तर होणारच आहे, परंतु हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा आहे की ज्या पाठीमागचे जे काही पशुधन पर्यवेक्षकचे जे काही आपल्या बॅचेस आहेत त्या बॅचेस मध्ये आपला जवळजवळ एक 95% सिलेबस कंप्लीट आहे आणि जो काही 5% सिलेबस राहिलेला होता तो सुद्धा सिलेबस उद्यापासून आपण चालू करतोय, म्हणजे सोमवारपासून आपण सुरू करतोय। दिवाळी संपलेली आहे आणि दिवाळीनंतर आपल्याला हा जो काही राहिलेला 5% सिलेबस आणि जे काही मी गुडविल मध्ये म्हणजे तुम्हाला आपण सिलेबस तर कंप्लीट केलेला आहे, परंतु परीक्षेचं स्वरूप कसं असेल एकही मार्क आपल्या विद्यार्थ्याचा जाऊ नये म्हणून आपण एक तुम्हाला गुडविल मध्ये मी एक गोष्ट सांगितलेली होती की आपल्याला 1000 प्रश्नांचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे। म्हणजे 30 प्रश्नपत्रिका आपल्याला घ्यायच्यात। 30 प्रश्नपत्रिका 1000 प्रश्नांचं विश्लेषण म्हणजेच 4000 प्रश्न आपण सोडवल्यासारखं आपल्याला होईल, कारण की चारही पर्यायाचं जर आपण ज्यावेळेस विश्लेषण करू त्यावेळेस आपल्याला 4000 प्रश्नांपर्यंत आपण पोहोचू। ही आपण सिरीज जी काही बॅचचे जी काही विद्यार्थी आहेत मी गुडविल मध्ये बॅच घेत असताना त्यांना याच्याबद्दल मी काही सांगितलेलं नव्हतं, परंतु गुडविल मध्ये असं मला वाटलं की रिझल्ट येण्यासाठी हे जी काही 1000 प्रश्न आहेत 4000 प्रश्न सोडून होतील, म्हणजे विश्लेषण करून चारही पर्यायाचे विश्लेषण करून ते घ्यायला पाहिजे, जेणेकरून सिलेबस आपण काय वाचलेलं आहे आणि काय वाचलेलं नाहीये हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील। आपण यामध्ये जे काही अॅनाटॉमी आहे त्या अॅनाटॉमीचे काही लेक्चर झालेले आहेत। उर्वरित आपला जो काही भाग आहे तो भाग आपण उद्यापासून सुरू करतोय। आणि मला अजून एक सांगायचं की हा जो काही भाग आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण मला वाटतं की जे काही उद्योग आहेत उद्योगामध्ये जे काही मधुमक्षिका पालन असेल किंवा अळंबी असेल किंवा जे काही तुती असेल हे जे काही उद्योग आहेत या उद्योगावरती एखादा प्रश्न पडेल हा आपल्याला घेणं गरजेचं आहे, हे सुद्धा मी घेणार आहे। तुमचा सिलेबस 1% सुद्धा राहणार नाही, काळजी करू नका। नवीन बॅच मी उद्यापासून सुरू करतोय 4.0। उद्यापासून आपण रेडी राहूया। तोपर्यंत सगळ्यांना राम राम।